आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांचा एल्गार आता निर्णायक वळणावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाला बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध सुरूच आहे. आंदोलने, मोर्चे करूनही सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढलाय. याच पार्श्वभूमीवर 21 ऑगस्टला शक्तीपीठ विरोधात भव्य मोर्चा निघणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होणार असून बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर विट्यात राजू शेट्टी यांनी खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शक्तीपीठ महामार्ग, शेतकऱ्यांच्या जमिनी आणि सरकारच्या भूमिकेवर जोरदार भाष्य केले. तर 21 ऑगस्टच्या मोर्चातून सरकारला काय इशारा देण्यात आला, राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले, चला ऐकूया. प्रतिनिधी कीर्ती गायकवाड. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग केवळ भ्रष्ट मार्गानं या महामार्गाच्या बांधणीतून 50 ते 60 हजार रुपये 60,000 कोटी रुपये काढायचे या उद्देशानं या महामार्गाचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय. आणि म्हणून पायाभूत सुविधांची गरजच असेल तर कदाचित शेतकऱ्यांनी त्यागाची भूमिका घेतली सुद्धा असते, म्हणून त्याची काहीच आवश्यकता नाही. कारण या रस्त्याला समांतर असणारा नागपूर रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाचा कोल्हापूरपर्यंतचा भाग हा बरोबर समांतर राहतो आणि तो नुकताच बांधून पूर्ण झालेला आहे आणि तो क्षमतेच्या केवळ 25%च वापरला जातो. शिवाय भविष्यामध्ये जर त्या रस्त्यावरची वाहतुकीची वर्दळ वाढली, ट्रॅफिक वाढलं तर त्याचं रुंदीकरण 8 पदरी करता येईल एवढी जमीन आधीच घेऊन ठेवलेली आहे. पण असं असताना त्या रस्त्याला समांतर असा दुसरा रस्ता काढायची काही एक आवश्यकता नव्हती. परंतु मी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीनं 40 ते 42 हजार कोटी रुपयेमध्ये 856 किलोमीटरचा रस्ता सहजगत्या पूर्ण झाला असता. कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आता अनेक ठिकाणी 1 किलोमीटरला साधारणपणे 50 ते 51 कोटी रुपये खर्च करून 6 पदरी रस्ता, अगदी एक्सप्रेस रस्ता सुद्धा बांधतोय. मग शक्तीपीठ महामार्गाला 1 किलोमीटरला 6 पदरीला 117 कोटी रुपये कसा काय, या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही गेली 6 महिने सरकारकडे मागणी करतोय की तुमच्या रस्त्याचा हा जो काही डिटेल प्लॅन आहे, DPR आहे, तो IIT पवई, IIT रुडकी किंवा INC म्हणजे इंडियन रोड काउन्सिल यांच्याकडून तपासून घ्या, त्याची कॉस्ट ऑडिट करून घ्या. आणि त्याने जर काय सांगितलं की याच्यामध्ये काही चुकीचं नाही, मग कदाचित आम्ही त्याचा विचार केला असता. परंतु सरळ सरळ याच्यातून जनतेला टोप्या घालायचा उद्योग दिसतोय. आणि सगळ्यात संतापाची गोष्ट म्हणजे हे जे 1,10,000 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता बांधला जाणार आहे, त्यातला 1 रुपया सुद्धा सरकारचा असणार नाही. सरकार फक्त भूसंपादनापुरतं थोडीफार तरतूद केली आहे, परंतु ते सुद्धा नंतर सरकार परत घेणार आहे. आणि या मंजुरीच्या आधारानं, DPRच्या आधारानं वेगवेगळ्या ज्या कंपन्या पुढे येणार आहेत त्या कंपन्यांना बँका पतपुरवठा करणार आहेत आणि त्या बँकांनी दिलेल्या कर्जातून तो रस्ता उभा राहणार. आणि त्यानंतर त्या रस्त्यावरून जे प्रवास करणार आहेत त्या प्रवाशांनी टोलच्या रूपानं ते कर्ज भरायचं आहे. अशी साधी सोपी सुटसुटीत अशी याची स्थिती आहे. म्हणजे एक तर सरकारला यात काही घालायचं नाही आहे, पण तो सगळा आवाच्या सवा वाढवून दिलेला जो खर्च आहे तो खर्च जनतेनं सोसायचा आहे टोलच्या रूपानं. आणि तो गरजही नाही. राहता राहिला मुद्दा कोल्हापूर ते गोवा 7 रस्ते आता सध्या अस्तित्वात आहेत. 8व्या रस्त्याची गरजच नाही. म्हणजे नागपूर ते कोल्हापूरपर्यंत एक जो रस्ता आहे तो पुरेसा आहे, तो पूर्ण क्षमतेनं वापरला जात नाही. आणि दुसरा जो रस्ता आहे, दुसरा गोव्यापर्यंत जाणारे 7 रस्ते कोल्हापुरातले जे आहेत ते असताना 8व्याची गरज नाही. मग असताना या महामार्गाचा
हे रेटायचं कारणच काय? काही उद्योगपतींना गडचिरोली असेल किंवा गोंदिया असेल या ठिकाणी बेकायदेशीरित्या वनक्षेत्राची तोड करून, जंगल तोड करून तिथं जे काय खाणी सुरू केलेल्या आहेत त्यातला माल एक्सप्रेस रस्त्यानं गोव्याला त्यांच्या मालकीच्या असणाऱ्या पोर्टवरनं निर्यात करायचा आहे. म्हणून एका उद्योगपतीसाठी 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना वेठीस धरता का? सांगली, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्याला पुराच्या खैत लोटता का? हा साधा मूलभूत आमचा प्रश्न आहे आणि म्हणून या शक्तीपीठ महामार्गाला आमचा निश्चितच विरोध कालही होता, आजही आहे, उद्याही राहणार. सरकार बदललं तरी राहणार, नाही बदललं तरी राहणार. म्हणजे याच्या पाठीमागे काय राजकारण असायचं काय कारण नाही आहे. आणि म्हणून या मुद्द्याशी आम्ही ठाम आहोत. 21 तारखेला म्हणजे 21 ऑगस्टला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची काय भावना आहे हे सरकारला कळावं, जनतेला कळावं या उद्देशानं शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी एक विशाल मोर्चाचं आयोजन केलं आहे. सकाळी 11 वाजता क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. त्याच्यामध्ये आमदार जयंत पाटील असतील, आमदार विश्वजित कदम असतील, आमदार बंटी पाटील साहेब असतील, ही सगळी मंडळी. म्हणजे हा मोर्चा कुठल्या एका पक्षाचा नाही, कुठल्या आघाडीचा नाही. हा मोर्चा सांगली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेचा आहे, तसा शेतकऱ्यांचा आहे, तसंच भविष्यामध्ये त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सुद्धा आहे. कारण भविष्यात त्यांचेच खिसे कापले जाणार आहेत. त्यामुळं हा मोर्चा हा सर्वसामान्य जनतेचा आहे. येत्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा सरकार पोलीस बंदोबस्तामध्ये संयुक्त मोजणी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि म्हणून तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी, म्हणून एक इशारा देण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.